मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती नौसेना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार। नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवरती नौदलाकडून टीजर लॉन्च। 4 डिसेंबरला नौसेना दिन कसा साजरा होणार याची टीजरमधनं माहिती। सिंधुदुर्गामध्ये होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणेंकडून कामाची पाहणी। राजकोट किल्ला, बोर्डिंग ग्राउंडवरील हेलिपॅड, तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरती पाहणी। तारकर्ली समुद्र किनारी भारतीय नौसेनेकडून सराव। हेलिकॉप्टर, विमानं, पॅराशूट तसंच मोठ्या आणि छोट्या जहाजांच्या माध्यमातून हा सराव केला गेला। सराव पाहण्यासाठी समुद्रकिनारी स्थानिकांनी मोठी गर्दी केली। पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145वा दीक्षांत संचलन सोहळा। मुलींनी परेडमध्ये भाग घेण्याची पहिलीच वेळ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची उपस्थिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा 2 दिवस पुण्यात मुक्काम। राष्ट्रपती आज अहमदनगरमध्ये घेणार शनी शिंगणापुरात जाऊन दर्शन। राष्ट्रपती प्रथमच शिंगणापूरला येत असल्यामुळे प्रशासनाकडून मोठी तयारी। मंत्री छगन भुजबळ आज अवकाळीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार। आपल्याला कुणीही गावबंदी करू शकत नाही। जे शेतकरी मला शेतातलं नुकसान दाखवतील त्यांच्या शेताची आपण पाहणी करू, भुजबळांकडून स्पष्ट। मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पायाला हात लावून आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे। त्यांना आपण वेळ देऊया, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। जातीय जनगणना करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचे जनक। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत, बावनकुळेंचा आरोप। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत मंत्र्यांची सकारात्मक भूमिका। मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसं देता येईल यावरती विशेष चर्चा झाली आहे। मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची। त्याच्यावरती पूर्णपणे काम सुरू आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण हवं आहे, आमच्याशी दगाफटका कराल तर जड जाईल, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा। राज्यामध्ये जातीजातीत भांडण लावण्याचं पाप भाजप करतंय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची भाजपवर टीका। राजकीय आजार व्हायला आपण लेचेपेचे नाही। आजारपणाबद्दलच्या विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं चोख उत्तर। आमदार अपात्रता प्रकरणी विधानभवनात आज पुन्हा सुनावणी। आजच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी होण्याची शक्यता। राजकीय परिस्थिती पाहून भूमिका घ्याव्या लागतात। हातावरती हात ठेवून विरोध करण्यापेक्षा सत्तेत राहून काम करण्याची आमची भूमिका, अजित पवार यांचा शरद पवारांना टोला। विधान परिषदेच्या उपसभापतींवरती अपात्रतेची कारवाई होऊ शकणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। सभापतींना सभागृह चालवण्याचा पूर्ण अधिकार, फडणवीसांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केलं स्पष्ट। उद्धव ठाकरेंकडून हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना मार्गदर्शन। 11 आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरे अधिवेशनाला हजर राहण्याची शक्यता। रविकांत तुपकरांकडून विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन मागे। सरकारनं 15 दिवसात मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा नागपूरमध्ये धडकणार, तुपकर यांचा सरकारला इशारा। राणी सईबाई यांचा पुतळा मुंबईमध्ये उभारा। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। कुलाबामधल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात हा पुतळा बसवण्याची मागणी। ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवींच्या जामीन अर्जावरती आज मुलुंड कोर्टात सुनावणी। आजच्या सुनावणी दरम्यान मुंबई पोलीस आपली भूमिका स्पष्ट करतील। बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी मुख्यमंत्र्यांची गत। एकही उमेदवार उभा नाही आणि मुख्यमंत्री प्रचारासाठी तेलंगणात। ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची मुख्यमंत्र्यांवरती टीका। आमचं सरकार येईल तेव्हा अशाच गुन्ह्यांमध्ये सरकारमधल्या सर्वांना अटक करू। त्यांची कर्म अशी आहेत की त्यांना बेल सुद्धा मिळणार नाही। दत्ता दळवी प्रकरणाबाबत बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांचं वक्तव्य। ठाकरे गटाच्या दत्ता दळवी यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड। दळवींनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्यामुळे गाडीची तोडफोड झाल्याचा अंदाज।
ठाकरे गटाकडून मंगळवारी अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, मात्र नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांचा बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार रोहित पवार यांचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद. युवा संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत असल्यामुळे मुद्दाम इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा रोहित पवारांचा सरकारवरती आरोप. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देणं योग्य नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. राज्य सरकार घोषणा करूनही फसवणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विधान. शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल. मुख्यमंत्री शिंदेंना लोकप्रियतेमुळे बाहेर प्रचारासाठी बोलावलं. उद्धव ठाकरेंना कधीच बोलावलं गेलं नाही, किरण पावसकरांची टीका. मराठी पाट्यांसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून 3,575 दुकानांची तपासणी. मराठी पाट्या नसल्यामुळे 161 दुकानांवरती कारवाई. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर आणि सोलापूरसाठी मध्य रेल्वे 2 एकमार्गी विशेष गाड्या चालवणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विचारात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय. बुलढाण्यामध्ये दाट धुक्यासह अनेक भागात अजूनही पाऊस सुरू. अवकाळी पावसामुळे तापमानात प्रचंड घट, तापमान 13 अंशांवर. ठाण्यात शुक्रवारी पाणी नसेल. काटेई नाका इथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत ठाण्यातला पाणीपुरवठा बंद राहील. पर्यटकांना आता लोणावळ्याच्या दरीमधनं चालण्याचा आनंद घेता येणार. बांधला जाणार स्कायवॉक. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत निर्णय. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश. नंदुरबार शहर आणि जिल्ह्यामध्ये दाट धुकं. धुक्याचा या पिकांना फटका बसण्याची शक्यता. तूर आणि रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि इतर पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती. पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार. राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा. तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगावमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा. पीक विम्याची रक्कम मिळावी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी. या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार. जयंत पाटील यांची माहिती. दुष्काळ आणि गारपिटीमुळे राज्यातला शेतकरी हैराण. शरद पवार यांच्या गटाकडून जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन. शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय ठाकरे गटाचे आमदार हिवाळी अधिवेशन चालू देणार नाहीत. खासदार विनायक राऊत यांचा सरकारला इशारा. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह नुकसान भरपाई मिळावी. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची मागणी. बुलढाणा, जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची अंबादास दानवेंकडून पाहणी. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अंबादास दानवेंची मागणी. भाजपचं सरकार शेतकरी विरोधी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारचं लक्ष नाही, अनिल देशमुखांचा आरोप. कापसाला 14,000 तर सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल असा दर देण्याची मागणी. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी केली अमरावतीमधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, देशमुखांची मागणी. बीड जिल्ह्यामधल्या घाटनांदूर इथे अवकाळी पावसामुळे सीताफळाची बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्याच्या 1,000 सीताफळ झाडांचं नुकसान. शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बीडच्या आष्टीत शेतीचं मोठं नुकसान. वावी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतातल्या ज्वारीसह तूर, कापूस आणि कांद्याच्या पिकात पाणी. लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. निलंगा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ऊस आणि हरभरा पिकाचं नुकसान. पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्याची मागणी. अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांना मोठा फटका. अचानक आलेल्या पावसामुळे ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरलं. धुळे जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका. 234 हेक्टरवरची शेती, भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान. काल सलग 3ऱ्या दिवशी यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस. पुसद, महागाव आणि उमरखेडमध्ये अतिवृष्टी. पावसामुळे कापसासह तूर, केळी, हळद आणि पालेभाज्यांसह 3 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 30,000 हेक्टरवरच्या शेती पिकाचं नुकसान. जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये 2 दिवसात नुकसानीचे पंचनामे करावेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. चंद्रपूरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा 13,000 हेक्टरवरच्या धान पिकाला फटका. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला आदेश. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेकडो एकरांवरची पिकं जमीनदोस्त. शेतकरी हवालदिल. सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान. दोड्डी गावात कांदा आणि ज्वारीचं पीक अक्षरशः पाण्यात, तर पपईच्या बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. पालघर जिल्ह्यात 2 दिवस अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह मच्छीमारांचंही मोठं नुकसान. राज्यात 2 डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता. तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी अधिक तीव्रतेनं पाऊस पडणार. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज. सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू. नाले सफाई संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करावा, नातेवाईकांची मागणी. अहमदनगरच्या अकोले इथे जनसंघर्ष समितीकडून सुरू असलेलं उपोषण 7 दिवसांनी मागे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी फोनवरनं चर्चा केल्यावरती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या मध्यस्थीनं उपोषण तुर्तास स्थगित. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोळी समाजाच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती. आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी कोळी समाजानं धुळे ते मंत्रालय अशी पदयात्रा काढली होती. अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या शासकीय इमारतीमध्ये अडवणूक होते आणि अन्य कारणांसाठी कंत्राटदार आक्रमक. 1 महिन्यात संबंधित तक्रारी दूर केल्या नाहीत तर विद्यापीठ परिसरात आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरेंचा इशारा. पुण्यातील सेंट्रल पार्क सोसायटीमध्ये ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची पुणे कॅम्प भागातल्या रहिवाशांची माहिती. ललितला मदत करणाऱ्यांची चौकशी करण्याची नागरिकांकडून मागणी. ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी. कैद्यांच्या वॉर्डामध्ये 3 शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना नाशिकमधनं निनावी पत्र. पत्रात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी काही लोकप्रतिनिधींसह पोलिसांच्या नावांचा उल्लेख. सत्यता पडताळण्यासाठी पुणे पोलिसांना हे पत्र देणार, अंधारेंची माहिती. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंचे मोठे बंधू अपूर्व हिरे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा. हिरे महाविद्यालयामध्ये नोकरीला लावून देण्याचा आमिष दाखवत 10 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. डोंबिवलीमधल्या खोणी पलावा इथे 2.5 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त. मानपाडा पोलिसांची कारवाई. संभाजीनगर शहरातही पोलिसांकडून मोठी कारवाई. 19 लाखांचा विनापरवाना मद्यसाठा जप्त. मद्यसाठा पोलिसांकडून नष्ट केला जाईल. रिक्षा डंपरला धडकवल्याच्या रागातनं रिक्षा मालकानं केली रिक्षा चालकाची हत्या. हत्येनंतर आरोपींनी दाट झुडपामध्ये मृतदेह लपवला. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. वाशीकडनं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या 4 चाकीचा अपघात. अपघातामुळे मुंबईवरनं नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली. सायन पनवेल महामार्गावरची घटना. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाघोबा खिंडीमध्ये कंटेनर उलटला. कंटेनर चालक गंभीर जखमी. कंटेनर उलटल्यामुळे मुंबईकडनं गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडली. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये 40व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा संपन्न. युद्धावेळी महत्त्वाची साथ देणाऱ्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची नवीन तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज. नवीन सिम कार्ड खरेदी आणि विक्रीचे नियम 1 डिसेंबरपासून बदलणार. विक्रेत्यांना पोलीस व्हेरिफिकेशन आणि नोंदणी करणं, सोबतच रहिवासी दाखला देणं बंधनकारक. सोन्याच्या दरात मोठी वाढ. प्रतितोळ्यासाठी 63,500 रुपये मोजावे लागले. HDFC सिक्युरिटीजची माहिती. तेलंगणा विधानसभेसाठी आज मतदान. 119 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावणार. सिलकरा बोगद्याच्या आतमध्ये बचाव कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची घोषणा. पुण्याच्या शिरूर घोडनदी गावातील व्यापारी शिष्टमंडळानं दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट. व्यापारी बाजारपेठ आणि संबंधित असलेल्या मुद्द्यांवरती पवारांसोबत चर्चा. राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम. बीसीसीआयनं राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढवला. सपोर्ट स्टाफलाही दिलं एक्सटेन्शन. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा. संघामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माचा समावेश होणार की नाही याकडे लक्ष. पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू भारतात परतली. 6 महिन्यांपूर्वी अंजूनं पाकिस्तानात जाऊन तिथल्या एका व्यक्तीसोबत लग्न केलंय. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.